जगदीश या या जगदीश या मध्ये मध्ये असं या सब तुम्ही एकदा लावा व्यवस्थित थांबा तुझ्याकडे धन्यवाद. मी सरांना विनंती करते सर्व मान्यवरांची ते आपल्याला ओळख करून देते. आज अतिशय एक चांगला वेगळा कार्यक्रम घेऊन मुकुंद पांडे आणि त्याचे सर्व सहकारी आलेले आहेत. संकल्पना मुकुंद पांडे यांची आहे आणि विशेषतः मुंबई सातारा असा त्यांचा प्रवास चालू असतो. म्हणजे आजी आजोबांचं कर्तव्य पार पाडून साताराला येऊन असे वेगवेगळे कार्यक्रम करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याचे सगळ्यांना टाळ्या आपण वाजवूया. आज विशेषतः या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून महाराष्ट्रातील एक संगीतज्ञ गायक आणि शास्त्रीय संगीताचा बाज असणारे, शास्त्रीय संगीत सर्वांना शिकवणारे अशी संजय दीक्षित या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय कारकीर्द वेगवेगळ्या खात्यामध्ये गाजवणारे आणि एक काळ सातारा नगरपालिकेचे प्रशासक असलेले संगीतप्रेमी, पर्यावरणप्रेमी अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं विशेष योगदान आहे. अशी ती वैद्य पण या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडे हजारो गाणी आहेत. त्यांचा उषा भोसले, लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, सर्वांशी विशेष जिव्हाळा म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांचे असे आमचे माझे अतिशय ज्येष्ठ मित्र होता म्हणतो, कारण मला प्रत्येक वेळा त्यांनी सहकार्य केलं 85 पासून. असे अनिल वळवे या ठिकाणी आहेत. भोर इथं राहणारे आणि करावकीचे कार्यक्रम करणारे शिकलगार हे पलीकडे बसले, ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी मध्यंतरी कार्यक्रम भोर रिक्षेतून आलेली सगळी मंडळी. म्हणजे मला मुद्दाम का सांगितलं पाहिजे की संगीतप्रेम किती असतं किंवा आपलं संगीत लोकांपर्यंत जावं, आपलं गाणं लोकांच्या पर्यंत जावं, ही जी भावना आहे ती फार महत्वाची आहे. आज आम्ही पुस्तक प्रेम सातारचा ग्रुप आहे. त्याचा एक दुसरं संमेलन योगेश्वरला झालं, अतिशय चांगलं झालं. विशेषतः शरद तांदळे तिथे आले होते, अश्विनी धोंगडे आल्या होत्या. शरद तांदळेंची रावण कादंबरी त्यांनी लिहिली आणि 3.5 लाख पुस्तकं या रावण कादंबरीने संपलेली आहेत. अश्विनी धोंगडे म्हणजे ज्यांनी अर्ध्या आकाश म्हणून महिलांच्या वरचं विशेष जागतिक लेवलवरचं त्यांचं काम आहे. छान संमेलन झालं. तिथं मुद्दाम हा करावं त्याचा विषय काढला होता. त्याचं कारण असं की
या पुढच्या कालावधीमध्ये कराओकेच्या माध्यमातून पुन्हा मोबाईलमधून लोक बाहेर येतील, कार्यक्रमाला जातील घरी न बसता, असं वातावरण तयार होत आहे. त्या ठिकाणी चंदू चोरगे आमचे उपस्थित आहेत, विशेषतः बागवान उपस्थित आहे. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की हा जो कार्यक्रम ओपी नय्यरचा घेतलेला आहे, म्हणजे ते 2007 साली गेले, त्यांना तसं दीर्घायुष्य मिळालं ओपी नय्यर, आणि त्याच्या वेगवेगळ्या बाजाची गाणी ही आज या ठिकाणी सादर होणार आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. विशेषतः माननीय संजय दीक्षित यांचा पण टाळ्याच्या गजरात स्वागत एवढं नाही करावं की आता या हॉलमध्ये दर महिन्याला एक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम दीपलक्ष्मीपत संस्थेच्या वतीनं दीक्षितांचा घेण्याचा आमचा मानस आहे, आणि तो डिसेंबरपासूनच चालू होईल. आणि आपण जे संगीतप्रेमी आहात, विशेषतः ज्याला संगीताचं अंग, आपल्याला कराओकेचं सगळ्यात महत्त्वाचं जर काय काम झालं असेल तर मला संगीताचं अंग आहे किंवा मला गाणं म्हणता येतं हे आपल्याला समजायला लागलेलं आहे. जर आपल्याला गाणं येत होतं पण आपण घाबरत होतो उदाहरणार्थ, परंतु हे एक अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे या पुढच्या कालावधीमध्ये संजय दीक्षित सारखे गुरु सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील याच्यामध्ये मला विश्वास वाटतो. विशेषतः संजय दीक्षित जर पुण्याला गेले, मुंबईला गेले तर त्यांचं मोठ्या प्रमाणात तिथं स्वागत होईल. त्यांना त्यांची जी गुणवैशिष्ट्य आहेत त्याला जास्त तिथं स्कोप आहे. परंतु काही अशी मंडळी असतात की जे आपलं गाव सोडत नाही, गावामध्येच आपल्या लोकांना पुढे जाण्यासाठी मदत करणारे लोक असतात. त्याच्यामधून संजय दीक्षित हे नाव आहे. जसं आपण बघतो की आता नाटक येतच नाही सातारा, पुणे, मुंबई, औरंगाबाद, ठाणे, नाशिक संपलं. पण एक काळ असा होता की प्रभाकर पणशीकरांचं नाटक आलं की ते फार बेळगावपर्यंत जायचं, किंवा प्रभाकर पणशीकर यांनी कन्नडमध्ये नाटक बसवलं, आणि कन्नडमध्ये नाटक बसवलं फक्त सातारकरांमुळे बसवलं. शामಣ್ण शांगारीने त्याला विनंती केली की तुम्ही कन्नडमध्ये नाटक बसवा, त्यांनी कन्नडमध्ये प्रयोग केले. इतकं सातारचं योगदान आहे. संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा सातारचं हे प्रचंड योगदान आहे. या ठिकाणी आमचे मित्र, छोटे मित्र अमित द्रविड सुद्धा या ठिकाणी, ते सुद्धा संगीत तज्ज्ञ आहेत. मला आत्ताच कळलं प्रशांत कुलकर्णी त्यांचे विद्यार्थी आहेत. अमित द्रविडचे पुण्यात 2 कार्यक्रम आम्ही केले. विशेषतः पुणेकर भारावून गेले, मोठं व्यक्तिमत्व आहे, ते सुद्धा असं पुढे जात राहील त्याच्याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो. माझे मित्र राजगोपाल द्रविड सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु मी सुद्धा पुण्यात असतो, पण मला असं काय वाटतं की सातारकर मंडळी पुढे गेली पाहिजे, आणि त्यासाठी पुण्यामध्ये वेगवेगळं स्टेज हे मी वेगवेगळ्या पद्धतीतून लोकांना उपलब्ध करून देतो. मागील महिन्यात शुभांगी दळवीची पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा आम्ही तिथं केलं. त्यामुळं आपण सर्वजण या कराओकेच्या माध्यमातून संगीतात पुढाकार घेत असताना आपलेही कार्यक्रम पुण्यात व्हावेत, त्यासाठी मी नक्की तुम्हाला मदत करत राहील एवढा आपल्याला आग्रहपूर्वक सांगून माझं प्रास्ताविक संपवतो. आणि माननीय आधी आपण सत्कार करून घेऊया. सत्कार करून गेला दीक्षित बोलतील, वैद्य सर 1-2 मिनिटं बोलतील, लगेच कार्यक्रमाला सुरुवात होईल. धन्यवाद. सर्व कलाकारांच्या सत्कारासाठी पहिल्यांदा बोलते मुकुंद पांडे सर. दीक्षित साहेबांच्या हस्ते मुकुंद पांडे सरांचा संजय दीक्षित सरांचा सत्कार करत आहेत श्री वैद्य सर. आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपले वैद्य साहेब यांचा सत्कार करताय चिटणीस सर. साताऱ्यातील ज्येष्ठ संगीत तज्ञ श्री अनिल वायंबे यांचा सत्कार करतायत दीक्षित सर. आजचा कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे ते मुकुंद पांडे सर यांचा सत्कार
दीक्षित सर. आमचे पाहुणे श्री शीतलगार सर यांचा सत्कार करतायत श्री शिरीष चिटणीस सर. दीक्षित सर. आता सगळ्या कलाकारांचा सत्कार करताय. पहिल्यांदा या कार्यक्रमाचे दिग्दर्शन करणारे अघोर सर, लक्ष्मीकांत अघोर सर. नंतर कलाकार आहेत अरुण कुलकर्णी सर. प्रशांत कुलकर्णी. आशुतोष देशपांडे सर. आशुतोष कुठे आहे? आशुतोष देशपांडेंचा सत्कार आशुतोष वाळके. मधु गिजे. मधु गिजे. रेश्मा वाळिंबे यांचा सत्कार माधुरी प्रभूने करते. विजया मॅडमचा सत्कार. सर या लवकर तुमच्या या. प्रयत्न करा. प्रिया अगोर मॅडमचा सत्कार करते. संजय कुलदीप पवार ध्वनी व्यवस्थापक यांचा सत्कार वैद्य सर करते. यानंतर आपल्याला आता कॉम्प्लिमेंट लाभलेले संजय दीक्षित सर, त्यांचा आपण नक्कीच 4 शब्द ऐकण्यासाठी सगळे बसलेलो तर मी त्यांना विनंती करते. गायकाचं काम गाणं हे असतं, बोलणं हे नसतं. त्यामुळं माझं खरं जे कौशल्य आहे ते गाण्याचं आहे. आता यांनी आत्ताच सांगितलं की डिसेंबर महिन्यापासून दर महिन्यात एक कार्यक्रम वैविध्यपूर्ण असतात. म्हणजे आजच्या कार्यक्रमात जे काय असेल ते पुढच्या कार्यक्रमात नसेल, अशा पद्धतीचे शास्त्रीय संगीत आकर्षक कसं वाटेल लोकांना जास्ती, तसे कार्यक्रम आम्ही 12 करायचा मानस केलेला आहे.
पांडे साहेबांचं लौकिक मी बरेच वर्षापासून ऐकून आहे, कारण चंद्रकांत शिंदे तुमचे मित्र आहेत आणि ते माझे शिष्य आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं नेहमी माहिती कळते आणि वेगळ्या वेगळ्या थीम घेऊन कार्यक्रम दीप लक्ष्मीमध्ये करण्यामध्ये चिटणीस साहेब वाकबगार आहेत, त्यामुळे तोही प्रश्न नसतो. तर आता ओ.पी. नय्यर हे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं, सगळ्यांना माहितीच आहे. त्यांचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं बसवलेला आहे, मला कळलेलं आहे. तर त्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात. त्याच्यामध्ये फार काही मी फार बोलावं असं मला वाटत नाही. तरी सुद्धा सगळ्या कलाकारांना आणि सगळ्या श्रोत्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, संयोजकांना खूप शुभेच्छा आणि मी माझे 2 शब्द सांगतो. सन्माननीय द्रविड सर, सन्माननीय शिरीष चिटणीस, माझे मित्र अनिल वाळिंबे, या कार्यक्रमाचे संयोजक संगीतप्रेमी मुकुंद पांडे, श्री शिकलगार, श्री अघोर, मिसेस अघोर, अरुण कुलकर्णी, नजीर भाई, आज तरी शेष आले दिसत, शेष कुलकर्णी आले दिसत. एनिवे, मला अतिशय आनंद होतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना. कारण आज जवळजवळ 1950-1960 सालामध्ये आम्ही लागलो. म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा ओ.पी. नय्यरची गाणी ऐकत होतो. तेव्हा पिक्चरमध्ये जाऊन, थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघायची जास्त शक्यता नव्हती, कारण घरची पण परवानगी नसायची आणि खिशात पैसे नसायचे. म्हणून आम्ही देवपुळे वॉच कंपनीमधला अरुण देवपुळेकडे जायचो आणि एक आणा देऊन एक कवकडी ऐकायचो ओ.पी. नय्यरची. इतका ओ.पी. नय्यर फेमस होता, प्रसिद्ध होता. तर त्याचं नयाजवळचं गाणं अतिशय आम्हाला आवडायचं. उडे जब जब जुब्बे तेरी जे म्हणायचा ते आम्ही पण आमच्या जुब्बे खाली घ्यायचो. कोणतरी आपल्याला आपल्यावर भाडे, इतकं कॉलेजमध्ये वेळ होतं. 1957-58 सालची गोष्ट आहे. किंवा इवन परीक्षेला जाताना आना आहे तो आला राह में कुछ फेर नाही आहे हे मोहम्मद रफीचं गाणं खूप फार. आणि मग परीक्षेला जायचं आणि पेपर द्यायचं. म्हणजे इतकी भक्ती होती ओ.पी. नय्यरच्या गाण्यामध्ये, इतकी जादू होती. तर मुकुल पांडेचं खरोखरी आज आपण अभिनंदन करायला पाहिजे, आभार मानायला पाहिजे. त्यांनी आपल्याला 50-60 सालामध्ये घेऊन जायचं ठरवलेलं आहे. आणि शिरीषचं तर काय बोलायचंच काम नाही. अतिशय संगीताच्या बाबतीमध्ये तरी मी त्यात म्हणलं होतं मागच्या वेळेला की आपण एक कला सरगम सांस्कृतिक केंद्र उभा करायच्याकरता प्रयत्न करायला पाहिजे साताऱ्यामध्ये. जेव्हा मी सत्तेमध्ये होतो, जेव्हा प्रशासक होतो किंवा जिल्हाधिकारी होतो, तेव्हा ते मी 5-6 महिन्यामध्ये इथे उभं करू शकलो असतो. पण तो आता खुर्ची गेली, सत्ता गेली, सगळं संपलं, रिटायर झालो. त्यामुळे आता काही फक्त सल्ला दिल्याशिवाय काही मी काय करू शकणार नाही. तर शिरीषने मनामध्ये घेतलं तर सातारामध्ये खरोखरी एक उत्तम संगीत अकॅडमी शिरीषने सुरू करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि त्याच्या शब्दाला मान देणारे साताऱ्यामधले अनेक कारखानदार आहेत, अनेक लोकप्रतिनिधी आहेत, आमच्यासारखी मंडळी आहेत, संगीतप्रेमी आहेत. ते सर्वजण मदत करतील आणि निदान प्रयत्न करायला तरी काय हरकत आहे असं मला वाटतं. आणि मी आज थोडासा उशीर आलो ह्याच्याबद्दल मी आपली प्रथम माफी मागतो. कारण मागच्या 2-3 कार्यक्रमाला मी जेव्हा अगदी एक्झॅक्टली 5:30 वाजता आलो तेव्हा 2 किंवा 3 मंडळी ह्या ठिकाणी होती. म्हणून म्हणलं साधारण 6 वाजता आपण जाऊया. म्हणून 5:30 वाजता मी वावगोक्षी करून उठलो, चहा घेतला आणि निघालो. तेवढा फोनवर फोन वाजायला लागला. नजरेचा फोन, शिरीषचा फोन, अनिलचा फोन,
आपली फार चूक झाली म्हणून आज तेव्हा आपण सर्वांनी मला त्याबद्दल माफी द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या कार्यक्रमाला मुकुंदला पुन्हा शुभेच्छा देतो. शिरीषचा विनंती करतो. माझे 2 शब्द सांगतो. नमस्कार. ओ.पी. नय्यरची गाणी जसं आता वैद्यसाहेबांनी सांगितलं की जशी कर्णमधुर आहे, ऐकायला फार सुंदर आहे, तशी ती म्हणायला फारच कठीण आहे. त्याचा जो हा प्रयत्न करणं सुद्धा म्हणजे एक शिवधनुष्य पेरण्यासारखं आहे. परंतु साताऱ्यात जे गायक कलाकार आहे, विषय मी मांडला होता की आपण ओ.पी. नय्यरचा फुल फ्लेज कार्यक्रम करू, कारण मी मुंबईत असतो. परंतु ओ.पी. नय्यरची गाणी मुंबई किंवा पुण्यामध्ये फक्त प्रोफेशनल सिंगर्स गातात किंवा 2-4 गाणी अशी आहे याच्यामध्ये, मांगे के साथ तुम्हारा किंवा अशी जी एक आहे जी इझिली म्हणता येतील, ती सहसा सगळ्या ओ.पी. नय्यरच्या प्रोग्राममध्ये बाकी प्रोग्राममध्ये दिसतात. परंतु ओ.पी. नय्यरचा फुल फ्लेज कार्यक्रम हा मुंबईत होतो, पुण्यात होतो, पण तिथे प्रोफेशनल सिंगर्स सगळे गाणी म्हणतात. कारण काही गाणी इतका जबरदस्त रिदम आहे, तो रिदम पकडणं म्हणजे फार कठीण काम आहे. त्यासाठी वेगळं स्किल असावं लागतं आणि ते स्किल आपल्या इथल्या लेडीजमध्ये आहे. म्हणजे प्रिया अगोर, मधु गिजरे, विजया चव्हाण, या सगळ्या ज्या आहे यांची गाणी तुम्ही ऐकाल ना तर तुम्हाला असं वाटेल की ह्या एक वेगळ्या स्वरूपात तुम्हाला दिसतील. असा प्रयत्न आम्ही केलेला आहे. कारण तो गीता दत्तनी ज्या प्रकारे आवाज काढलेला आहे, तो आवाज काढताना सहसा आपल्या इथल्या ज्या सातारामध्ये ज्या वातावरणात आपण वाढलेलो आहोत, तर तिथे असं वाटतं की असा आवाज मी काढू की नाही. परंतु गीता दत्तनी काढला आहे तर आपणही काढू शकतो. त्याच्यामध्ये कुठलीही शरम किंवा लाज ठेवायची नाही. तुम्हाला लक्षात येईल की त्यांची जी गाणी आहे अतिशय सुंदर सगळ्यांनी म्हटलेली आहे. आणि जास्त वेळ न घाला तर मी आता माईक स्नेहाकडे देतो. फार सुंदर म्हणजे आम्ही सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे. आता रिझल्ट समोरच आहे.